खंडू कसं घेतलं या छोट्याशा कथेमधून ऐका सुरुवात केली कळे धरा रे रामा राजा ज्योतिषी ह्या उज्जैनपूर नगरीसाठी राजा ज्योतिषी असताना परमेश्वराने मला कोणत्या गोष्टीची कमी केली नाही संपूर्ण काही भरून उरलेला आहे एका तासापासून ह्या राज दरबारामध्ये एकटाच बोलतोय एकही शिपायाचा पत्ता नाही म्हणून यासाठी अगोदर आवाज ना त्या शिपाई लोकांना म्हणून त्या राजाने काय केलं शिपाई लोकांना आवाज कसा दिला हे लाडका दरधना नमस्कार असो भारत तुम्हाला आशीर्वाद असो लाडक्या तुला महाराज अरे बाबा कशासाठी आवाज दिला हो महाराज शिपाई मला सांग काय झालं नेहमी प्रमाणे तू किती वाजता येतो गंडावला हजर राहतो अरे मला तुला आवाज देता का नाही बरोबर आणि मला तुला आवाज द्यायचा नव्हता मग पण मला सांग नेहमी प्रमाणे तू 9 वाजता ड्युटीवरती हजर असतो 9 वाजला आज किती वाजले रे 10 वाजत असं एक तास उशीर का त्याला कारण आहे काय कारण सकाळी उठलो सकाळी उठला अंघोळ स्नान केली आंघोळी स्नान केले ड्युटीचा ड्रेस अंगावरती घातला ड्युटीचा ड्रेस अंगावरती घातला तेवढ्यात माझ्या बायकोनं मला आवाज दिला तुझ्या बायकोनं मला आवाज दिला तुला आवाज दिला ते महाराज हा जाता जाता चहा घेऊन जा म्हणे तुझी बायको काय म्हणते जाताना तुम्ही चहा घेऊन जा ड्युटीला जाताना चहा घेऊन जा म्हणे चहा घेऊन जा मग रे आणि लगेच मी थांबलो खुर्चीवर बसलो ना बा. माझ्या बायकोला चहा आणली चहा आणली. चहाचा जमड ऐकत माझं 2 महिन्याचं पोरग 2 वर्षाचं किती महिन्याचं 2 वर्षाचं अरे शिपाई मला काय सांगायचं काय झालं आज तुझं लक्ष ड्युटीवरती का घरी नाही हो ड्युटीवर पण जसं होते का जस काही 2 वर्षाचा मुलगा 2 वर्षाचा मुलगा अंगणी खेळत असताना अंगणी खेळत असताना त्यानं चहाचा जमड ऐकला चहाचा दांगूड ऐकला माझ्या बायकोने चहा आणून ठेवले आणि तो तिकून धड 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 पळत आला ना आला तसा आला तसा चहाच्या कपात उड्या सोडली तुझ्या 2 वर्षाच्या मुलानं चहाच्या कपामध्ये उड्या सोडली चहाच्या कपामध्ये उड्या सोडली हो मग रे काय कारण नाना काय झालं? बायको तिकडे रडते मी इकडे रडतो बायको तिकडे रडते तू इकडे रडतो नाना आम्ही विचार केला काय? लगेच ड्रेस बाहेर काढून फेकला आणि त्या चहाच्या कपात उड्या सोडली अंगावरचा ड्रेस काढा चहाच्या कपामध्ये उड्या सोडली उड्या सोडली नाना अरे! जरा कप चापून पाहिजे काय लागलो सारी 35 लागू राहिली पोरग गवसानं 2 वर्षाचा मुलगा चहाच्या कपामध्ये गावसान पडलं ते गवसानं मग रे नाना मग आता मी कपातून वर आलो आणि लगेच पळत दुकानात गेलो दुकानामध्ये गेला तिथे दिलेला ड्युटीचा रुपया त्या रुपयाचा एक तोस आणला रुपयाचा दोष आणला आणि त्या चहाच्या कपामध्ये चहाच्या कपामध्ये बुडवला आणि ते काढतो हा 2 वर्षाचा पोरग 2 वर्षाचा मुलगा असं तोच खात 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 वर आलो त्याला मी पुसला बसला घरी सोडलं आणि लगेच ड्युटीला हजर झालं शिपाई, मला काय सांगायचं काय झालं हे तुला कधी घडलं रे हे घडलं आता सकाळी 3च्या टायमाला जोरात पाऊस आलता किती वाजता 3:30च्या गडबडीत हा असं गार झोप लागली आणि असं स्वप्न पडलं ना झोप झाली का पण तुझी आणि मग झोप झाली मला तर नाही वाटत तुझी झोप झाली म्हणून. झोप झाली नाही ना अच्छा असं गार स्वप्न पड कसं पडलं असं ना हे बोललं तसं स्वप्न कुठं पडलं तिला गोंधळीत किती वाजता 3:30 वाजेला आणि तू ड्युटीला किती वाजता आला आता आलो 9ला स्वप्न 3:30 ला पडलं रात्री पडलं ते काय 9 ला ड्युटीवरती आला तरी त्याच्यासाठी तर मी तुला सांगितलं तुझं लक्ष ड्युटीवरती आहे किंवा घरी हो, काय 3:30 चं स्वप्न तुझ्या लक्षात आहे ड्युटीवरती काय गोंधळ चाललं हे तुझ्या लक्षात तुझं लक्ष ते ड्युटीवरचा गोंधळ लक्षात नाही नाही घरचं गोंधळ लक्षात आहे पण मग ते पाऊस जोर झालं तेव्हा आणखी नाही म्हणतो खवाड वाचून नाही नाही हो हा? तसं काही नाही अरे कोण आला आणि तुझा जोडीदार कुठे अरे येतं जाऊन पाठव हे आवाज? अरे मिस्टर फाटके
बोल मिस्टर तुटके. काय झालं? अरे आपल्या ड्युटीला यायला किती टाइम झाला. हा अरे आपली ड्युटी पाहून आपली कामगिरी पाहून आपल्या मालकांनी आपल्याला पगार वाढून दिली. पगार वाढली. मग तुझी वाढली. वाढली. किती वाढली? हा, पहिल्यांदा आपल्याला किती नोटा येत होत्या? 10 नोटा येतात. हा, मग आपली कामगिरी पाहून हा. महाराजांना 50-50ची 20 नोटा दिला. कसं निंबर खुंबाळायचे लागायचं नाही. काय झालं रे? म्हणजे 50-50च्या 20 नोटा दिल्या. अरे 100-100च्या 10 दिल्या ना ते 1,000 होतं. 20च्या 50. हो बघा. महाराजाच्या पायाला लागू. पक्की 12 बाबाची अवलाद आहे खाली. मेरे बापने सांगितलंच होतं मेरे को. ठीक माझे 12 वाजे वयवाला आहे म्हणते. अरे नालायका, तुला बोलता वेळेस तोंडाला काही हार आहे की नाही? नाही हाड असतं तर मग ते मध्ये तुटक पडलं असतं. सरपट महाराजाच्या पायाला लागू. चांगला नमस्कार घालतो महाराजाच्या पायाला. माझ्या पायाला तर गु नाही. आणि मग तू गुकच काय म्हणला? काय आहे ते? महाराजाच्या पायाला गुई का? नालायका, कोणत्या महाराजाला आतापर्यंत नमस्कार घातला की नाही? कोणत्या ड्युटीवर होय की नाही? नाही ड्युटीवर कोणाचं नाही, तुमच्याच आहे. माझ्या ड्युटीवरती. त्याच्यामुळे म्हणलं महाराजाच्या पायाला लागू. माझ्या ड्युटीवरती आला, हा मला नमस्कार तू घातला. नमस्कार बाळा असं घालू नये. नाही मग कसं घाला? तुला माहित नसेल हा तर मी तुला आज शिकवून देतो, म्हणजे मला तुम्ही शिकवणार? पण उद्या बोलू देणार नाही. अजिबात बोलू देणार नाही. महाराजाला नमस्कार कसे कसं घालायचे? घालायचं ना? आज माझ्या ड्युटीवर आहे, उद्या दुसऱ्याच्या ड्युटीवरती जाणार. हा हा अरे कोणाला बी जर कधी आदराने नमस्कार घातला, घातला. आपण जर कधी कुणाला चांगला बोललो, लोक चांगलं म्हणते, आपण जर कधी कुणाला वाईट बोललो, लोक वाईटच म्हणते. आपल्याला ही जबाब कशासाठी दिली? डबल रोटी तोच खाण्यासाठी. ते नसलं तर मग पतंजली बिस्कूट. तिने पण ते बड्ड्याचा पप्पा आणत होता तो. ह्याचा बड्डीचा पप्पा आलेत होता. हा अरे महाराजाला नमस्कार कसे घालायचा? कसं घालायचं? ड्युटीवरती गेला, महाराजाला म्हणायचा, अहो महाराज, अहो महाराज तुमच्या पाया लागो. आशीर्वाद असो. काय दिलं? म्हणलं मला आशीर्वाद असो. तुम्ही म्हणता मला म्हणजे हे पटलं नाही का तुम्हाला? कोणत्या हाताने आशीर्वाद दिला? दोन्ही हातांनी. तुला माहिती ना आपल्या राजवाड्याचा नियम कसा आहे? हुकला तर ठोकला. मग तू हुकला की नाही? हुकलो मी, पण मग आता चुकला असेल लेकरू. हा? लेकरू चुकला असेल. लेकरू चुकला असं? हा. लहान लेकरू आहे का? मग मी लहान आहे तुम्ही. हा? लहान आहे. कोणत्या हाताने आशीर्वाद दिला? आशीर्वाद वापस कसं घेणार? या सगळी कर हात समोर. तुला मी पहिल्यांदा सांगितलं होतं, याचा शिकवल्यानंतर मध्ये बोलू देणार नाही. नाही का? कोणत्या हाताने आशीर्वाद दिला? कोणाला दिला? माझा बाप आहे की माझा महाराजाने तुझा नौकर आहे का? नाही नाही, तुम्ही महाराज. मग आशीर्वाद देता वेळेस तुला लाज नाही वाटली का? लाज वाटली होती, पण मग त्या हसून मी आता एका रिक्षावाल्याला दिली. त्या पोरीला म्हणतो, तू असं खाजवलं का मला कसं तरी होतं, तू चालूच आहे असं असं काय वाटतं रे? मला तिची सवय लागली काय नाही मला. कोणत्या हाताने आशीर्वाद दिला? घे आशीर्वाद आपण. जोड 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 दोन्ही हात जोड. कर देवा कर. हात असे नाही जोडायचे, समोर हात जोड. आहे असे सरक पाठी माग. देवाला म्हणा, देवा मी दिलेला आशीर्वाद हा वापस घे. सांग देवाला, देवा मी दिलेला आशीर्वाद वापस घे. बोला महाराज. मला काहीच नाही. हा आले आले ड्युटीवरती, लहानपणापासून तुम्ही ह्या राजाच्या ड्युटीवरती आहे. कोणती गोष्ट तुम्हाला सांगता कामा नाही. अजिबात नाही. संपूर्ण काही राजकारणातलं ड्युटीचं सगळं काही तुम्हाला माहिती, गावामध्ये काय चाललं काय नाही सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि कोपऱ्यातलं माहिती. माहिती आहे हो. ना? त्याची भांगत असते, राजा बोले कुठं झाले? गरीब बोले. आले ना आले.
ते सारं माहिती आहे आम्हाला. आहे की नाही? हा. शिपाई हो. मी तुम्हाला आवाज का दिला? काय दिला? अरे लहानपणापासून आमची वडील देशावरती जायची, मोती पावळ्याचा धंदा करायची. बरोबर आहे. वडील स्वर्गवासी गेले. हा. ह्या तुमच्या राजाला धंदा घेऊन देशावरती जाऊन धंदा करून आला. बर. आतापर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी अजिबात नाही. कोणतीच नाही. कोणत्या गोष्टीची कमी पडली का? अजिबात नाही. शिपाई हा. अरे त्याची भनगत असते. हा. राज्य करायला राजाला आज्ञा बाळगावी, जीवनाचा बरधारा राजाशिवाय